SFC एन्व्हायरमेंटल अवॉर्ड फॉर स्पीशीज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. लिखाणाच्या निमित्ताने या माणसाची फुलपाखरांशी गट्टी जमली आणि त्यांच्या रंगीबेरंगी विश्वात हा माणूस रममाण झाला. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेने त्यांना निसर्गमय जगण्याचे शिक्षण दिले. आज हा माणूस भारताचा बटरफ्लाय मॅन म्हणून ओळखला जातो. या माणसाचं नाव आहे आयझॅक केहिमकर. 1990 साली त्यांचं बटरफ्लाईज ऑफ इंडिया हे पहिलं पुस्तक सहलेखक म्हणून प्रसिद्ध झालं. भारतातील फुलपाखरांचा सर्वव्यापी आढावा घेणाऱ्या बुक ऑफ इंडियन बटरफ्लाईज या पुस्तकाने केहिमकरांना खरी ओळख मिळवून दिली. 735 प्रजातींच्या फुलपाखरांची ओळख करून देणाऱ्या या पुस्तकाचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी 10 वर्ष खर्ची घातली. BNHS मधील आपल्या 38 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी फुलपाखरांवरील 3, रानफुलांचे 1 आणि सागरी जीवांची ओळख करून देणाऱ्या पुस्तकाचे लिखाण केले. BNHS मधील सेवानिवृत्तीनंतर सध्या ते आय नेचर फाउंडेशन या आपल्या संस्थेअंतर्गत निसर्ग शिक्षणाचे धडे देत आहेत. आपले संपूर्ण आयुष्य फुलपाखरू आणि कीटकांसाठी वेचलेल्या आयझॅक केहिमकर यांना दैनिक मुंबई तरुण भारतचा 2026 सालचा SFC एन्व्हायरमेंटल अवॉर्ड्स फॉर स्पीशीज अँड हॅबिटॅट वॉरियर्स यामधील जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे हा रंगीबेरंगी कार्यक्रम पाहून मी नक्कीच फार म्हणजे अगदी खुश झालो आणि मला बरं वाटलं. म्हणजे आणि माझ्या जीवनाच्या संध्याकाळी कोणी प्रशंसा करते तर नक्कीच बरं वाटलं. आणि हे काम असं आहे की आम्ही करत होतो आणि करत राहू. आणि दुसरं म्हणजे लोकांपर्यंत आम्हाला पोचता आलं जे काय. आणि हे फक्त साध्य झालं फुलपाखरांमुळे. आणि आज प्रयत्न आहे की लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि लोकांना निसर्गाच्या प्रेमात पाडायचं आहे. एकदा ते प्रेमात पडले ना की मग निसर्गाची ती जपणूक करतील. कारण आपल्याला तसं आता बोलले की ही जी पिढी येणारी आहे त्याला सुखरूप ठेवायचं आहे. तर आज जर आपण त्यांना जर ह्या पृथ्वीची काळजी घेतली तर ते नक्कीच सुखरूप येणारी पिढी सुखरूप राहील. तर ही सगळी धडपड त्यासाठी आहे. आपली एकुलती एक पृथ्वी आहे, आपल्या पुढे जाता येणार नाही आणि ह्याची काळजी आपल्याला घेतलीच पाहिजे.